चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी जे व्हिडिओमध्ये उपाय सेवा तोडगेचे सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत। हे उपाय जे मी सांगते हे श्रद्धेने जर तुम्ही केला, विश्वास ठेवून केला, मनापासून केला तर त्या उपायांचा फायदा तुम्हाला नक्की होणार। तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नक्की दूर होणार एवढं मी निश्चित सांगते। आणि जो उपाय आहे मी सांगते तो जो उपाय आहे तो तुम्ही अगदी घरच्या घरी वस्तूतून करू शकता। तुमच्या घरातल्या अडचणी काय आहेत ह्या अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी तुम्ही जर कुंडली दाखवायला एखाद्या ज्योतिषशास्त्राकडे गेला तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून हा उपाय करावा लागतो आणि तुम्ही ते करत असता। पण हे न करता तुम्हाला फक्त घरच्या घरी कमी वस्तूंवर उपाय करायचे। बघा 9 एप्रिल मंगळवार आणि या दिवशी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा। तुम्हाला नवीन वर्ष म्हणजे मराठी महिन्याचं नवीन वर्ष सुरू होतं चैत्र महिना आणि या दिवशी तुमच्या नवीन वर्षाला सुरुवात होत असताना तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान येऊ दे। तुमचं सगळं दुःख कष्ट तुमचे जे काही तक्रारी आहेत तुमच्या घरातलं वातावरण बिघडलेलं आहे किंवा कल आहे ते सगळं दूर होऊ दे आणि तुमच्या आयुष्यात गुढीपाडव्यासारखं गुढी जशी उंच उंच तुम्ही उभा करता त्या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये सगळं आनंद होऊ दे। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे असं मी गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा आपण गुढी उभा जी करतो त्या गुढीला आपण एक बांबूची काठी घेतो। त्या काठीला जेवढी उंच गुढी तेवढा आपल्याला आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत असतात। तर ह्या गुढीच्या बांबूची काठी घ्यायची, त्या काठीला एक नवीन साडी, लिंबाचा पाला जो असतो कडुलिंबाच्या पाल्याचा ढाळा, एक नवीन पितळी तांब्याचा तांब्या, साखरेच्या माळ असते, त्यानंतर त्याला काठीची माळसुद्धा म्हणतात, त्यानंतर ब्लाऊज पीस असतं, टॉवेल टोपी असतं। हे सगळं तुम्ही त्या काठीला बांधून तुम्हाला ती गुढी उभा करायची असते। त्या गुढीला एक पोटलीचा सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये। पण ही गुढी उभा केल्यानंतर त्या गुढीला जो कडुलिंबाचा पाला जो बांधलेला असतो त्या कडुलिंबाच्या पाल्याचा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय इतका जबरदस्त आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा। जी गुढी उभा केलेली असते ती गुढी सायंकाळी आपण ज्यावेळेला उतरतो त्यानंतर त्या गुढीला बांधलेला जो कडुलिंबाचा पाला आहे तो सोडायचा आणि हा कडुलिंबाचा पाला आपण आपल्या घरामध्ये जे धान्य आहे गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा इतर जे डाळी वगैरे त्यामध्ये थोडा थोडा टाकायचा। कारण हे जे कडुलिंबाचं पाला जो त्या धान्यामध्ये टाकला तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची वाढ होईल, तुमच्या घरामध्ये कधीच धान्याची कमतरता पडणार नाही, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात सदैव अन्नधान्याची भरभराट होईल। त्यानंतर त्यातला थोडा पाला तुम्ही तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवता, दागिने ठेवता, महत्त्वाच्या वस्तू ठेवतात त्या ठिकाणी सुद्धा ठेवायचा। तिथेही तुम्ही ठेवल्यानंतर तुमच्या पैशामध्ये वाढ होईल। कारण पैसा येण्याला वाटा कमी असतात पण जाण्याला वाटा भरपूर असतात। आलेला पैसा टिकत नाही, तो जातो, कुठल्या नाही कुठल्या मार्गाने जातो आणि तो जाऊ नये टिकाव होऊन त्या पैशाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा कडुलिंबाचा पाला ठेवायचा थोडा। त्यानंतर पुरुष लोक असतील त्यांनी वॉलेटमध्ये ठेवायचा, ताई लोक असतील त्यांनी पर्समध्ये ठेवायचा, तुमच्या देवघरामध्ये थोडा ठेवा। असा प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा जर कडुलिंबाचा पाला ठेवला तर तुमच्या आयुष्यातले जे पैशाचे मार्ग आहेत ते सगळे मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। कारण कसं आहे बघा, पैसा असेल तर आपण सगळं काही करू शकतो, पैसा नसेल तर प्रत्येक माणसाला किंमत सुरू आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे। तर हा पैसा वाढावा टिकावून हा उपाय करायचा आहे। त्यानंतर हा वर्षभर पाला टिकणार आहे। हा जो कडुलिंबाचा पाला आहे हा बुरशी येत नाही, काळा पडत नाही, आहे तसा हिरवा कलर राहतो, फक्त वाढतो। हा पुढच्या वर्षी तुम्ही काढून वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडामध्ये टाकून दुसरा पाला पुढच्या गुढीला
त्यामध्ये टाकू शकता। तर असा जो गुढीपाडव्या दिवशी जो कडुलिंबाच्या पाल्याचा उपाय हा सगळ्यांनी करा आणि तुमच्या आयुष्यात धनधान्याची, लक्ष्मीची, आरोग्याची भरभराट होऊ दे। तुमचं घर सुखानं, समाधानानं, आनंदानं नांदू दे। तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या अडचणी दूर होऊ देत। गुढीपाडव्यापासून तुमच्या सगळ्यांचं आयुष्य समाधानाचं सोन्यासारखं होऊ दे असं मी नक्की हे करते। कारण गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या दिवशी बरेच लोक गाडी खरेदी करणं, प्लॉट खरेदी करणं, दागिने खरेदी करणं असं काही ना काही करत असतात। ज्याच्या त्याच्या शक्य ते पैशाच्या ऐपतीनुसार शक्य होईल त्या गोष्टी खरेदी करत असतात। तुम्हाला शक्य होईल ते खरेदी करा। नाही जमलं तर एखादी देवाची पोती, एखादी देवाची मूर्ती, एखादं पितळ तांब्याचं भांडं खरेदी केला तरी सुद्धा तुम्हाला आनंदानं देव आशीर्वाद दिला आणि तुमचं सगळं चांगलं होईल। अजून एक सांगते की जाता जाता माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जर मित्र मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, संबंधितांना शेअर केला तर त्यांच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या माझ्या व्हिडिओ ऐकल्यामुळे दूर होतील। आणि कसं आहे, मी जसं तुम्हाला सांगते की हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात सुख येईल, तसं माझा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यामुळे कुणाच्या तर आयुष्यातला दुःख जाऊन आनंद येईल निश्चित। आणि दुसऱ्याचं चांगलं चिंता, ओटावर गोड ठेवतायत तेच मनात गोड ठेवा। मनात जर कपटी भावना ठेवून ओटावर गोड बोलत असाल तर स्वामी समर्थ बघत असतात। वरचा देव न्यायाधीश आहे, तुम्ही कधी कुणाला फसवू नका। वरून तुम्ही फसवत असाल तर तुम्हाला स्वामी समर्थ फसवायला वेळ लावणार नाहीत, वाईट करायला वेळ लावणार। मी सगळ्यांना प्रार्थना करते की सगळ्यांचं चांगलं होऊ दे, म्हणा चांगलं करा, तुमचंही चांगलं होईल। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा। त्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ सोमवती अमावस्येचे, गुढीपाडव्याचे, अजून गुढी कशी उभा करायची, गुढीला नैवेद्य काय, पोटलीचे, हे सगळे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे। आणि माझ्या व्हिडिओला जो कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।